देव संत रूपी झाला, भूमीवरी जग तारण्याला, भूमीवरी जग तारण्याला हो. देव संत रूपी झाला, जेथे होई अत्याचार तेथे घे हा अवतार. देव संत रूपी झाला. संत हे मानव रूपातील परमेश्वर असतात. ह्या पृथ्वी तलावर जडमुळांना तारण्यासाठी भगवंत संताच्या रूपाने नित्य कार्य करीत असतात. प्रार्थनाप्रमाणे सुख आणि दुःख प्रत्येकाच्या पदरी पडते. पण जर का आत्मज्ञानी संत आपल्या आयुष्यात सद्गुरू होऊन आले तर आपला भाग्योदय झालाच म्हणून समजा. कारण आत्मज्ञानी संत हे या भूतलावर कृपेचा महासागर असतात. असा सागर जे मोक्ष प्राप्तीसाठी तहानलेल्या लेकरांना आपल्या कृपादृष्टीने समृद्ध करतात. पावलोपावली गुरु आपल्या शिष्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात व त्यांचे मनोबल वृद्धिंगत करतात. आध्यात्मिक आणि सांसारिक जीवनाचे ते खरे मार्गदर्शक असतात. म्हणून जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे प्रबोधन ऐकण्याचे महत्भाग्य प्राप्त झाले ते दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी संपन्न झालेल्या एका आध्यात्मिक सोहळ्यात, जो सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. औचित्य होते अनंत श्री विभूषी जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे. उत्साह, आनंद, गुरुप्रेम हे सर्व काही भाविकांच्या चेहऱ्यावर अगदी खुलून दिसत होते. आदल्या दिवशी श्री व सौ रेखा सुनीर नाळे या भाग्यशाली यजमानांचे निवासस्थान सजले होते गुरुपादुकांच्या आगमनासाठी. ढोल ताशे तुतारी गरजली आणि अगदी धूमधडाक्यात बाईक रॅलीसह श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन झाले. त्या दिवशी परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या पादुकांनी यजमानांच्या निवासस्थानी विसावा घेतला. दिनांक 4 एप्रिल 2024ची उत्साही पहाट उजाडली आणि मंगलमय वातावरणात भव्य मिरवणुकीद्वारे परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांना यजमानांच्या घरापासून कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. कार्यक्रमस्थळी पोहोचताच सुहासिनींनी परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे व प्रतिमेचे मनोभावे औक्षण केले. जल्लोषात परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांना व प्रतिमेला संतपीठावर स्थानापन्न करण्यात आले. या आध्यात्मिक उत्सव सोहळ्यात हजारोंच्या संख्येत भक्तगणांची गर्दी जमलेली होती. सुमारे 7,500 ते 8,000 भाविकांची उपस्थिती या ठिकाणी होती. आपल्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे सोहळ्याच्या ठिकाणी परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्यावेळेस उपस्थित सुमारे 1100 भाविकांनी नित्यपूजेतील पादुकांचे मनोभावे पूजन केले आणि इतर भाविकांनी मानसपूजेचा मनसोक्त आनंद घेतला. परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीने निसंकुचित भावनेने समाजाची मदत करून माणुसकी जपण्याची भावना भक्तगणांच्या मनात जागृत होते. याच अनुषंगाने या सोहळ्याचे औचित्य साधून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाला एक मोबाईल टॉयलेट व्हॅन जिल्ह्यातर्फे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमासाठी माननीय श्री सागर पोळ नगराध्यक्ष दहिवडी नगरपंचायत, माननीय श्री धनाजी जाधव नगरसेवक, माननीय श्री विशाल पोळ नगरसेवक, माननीय श्री सुरेंद्र मोरे नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे
व स्वस्वरूपाचे दर्शन घडून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. जर अध्यात्म शिकायचे असेल तर जीवनात आत्मसाक्षात्कारी सद्गुरू असणे आवश्यक असते. म्हणूनच या सोहळ्यास 744 भाविकांनी उपासक दीक्षा घेऊन आपल्या आध्यात्मिक प्रवासास सुरुवात केली. परमपूज्य जगद्गुरुश्रींचे अनमोल विचार जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज प्रवचनकार श्री बिपिन नेवासकर यांच्या मुखातून श्रवण केल्यावर भाविकांच्या मनाला ओढ लागली, ती म्हणजे गुरुदर्शनाची. प्रत्येक जण अगदी आतुरतेने सिद्ध पादुकांच्या दर्शनाची वाट पाहत होते. आणि एकदाचा अवकाश संपला. रांग सुरू झाली आणि सर्वजण शिस्तबद्धपणे दर्शन घेऊन तृप्त होऊ लागले. परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या पादुकांवर नतमस्तक झाल्यावर विचलित मनाला शांती जाणवत होती. तणाव कमी झाल्यासारखे वाटत होते व मन अगदी प्रफुल्लित झाले होते. सूर्य मावळतीला निघाला आणि या सोहळ्याच्या सांगतेची वेळ जवळ येऊ लागली. बघता बघता निरोप आरती सुरू झाली व अश्रूंनी डोळे दाटले. जड अंतकरणाने मात्र हसत मुखाने सर्वांनी परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांचा निरोप घेतला आणि परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुकांनी देखील पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. श्री गुरुदेव.